परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. दरवेळेला मी सगळे माझे व्लॉग्स आहेत ते रात्री सुरू करतो, पण आजचा जो व्लॉग आहे हा मी सकाळी सुरू करतो आहे. आत्ता वाजलेत पहाटेचे 5 आणि आता मी चाललो आहे ब्रेकफास्ट राईडसाठी लोणावळ्याला. सो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की नक्की ब्रेकफास्ट राईड म्हणजे नक्की हा जो राईडचा प्लॅन होता ना, हा एकदम अचानक झाला आहे. म्हणजे काही दिवस झाले माझ्याकडे बुलेट आहे माझ्या मित्राची. तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल, आकाश म्हणून माझा जो फ्रेंड आहे त्याची जी बुलेट आहे तो ॲक्च्युली चालवत नाही आणि भरपूर दिवसापासून त्याची गाडी घराच्या खालीच होती. तर मी विचार केला की चला एक राईड का होईना, काही मोठा प्लॅन नाही आहे. आत्ता मी निघणार आहे घरातून. जस्ट माझ्याकडे बुलेट आहे आणि बुलेट घेऊन मी जाणार फक्त लोणावळ्याला. छोटीशी राईड आहे, इकडून लोणावळ्याला जायचं 100 किलोमीटरचा प्रवास आहे. इकडून जायचं आहे फक्त तिकडे थोडंफार एक्सप्लोअर करायचं, आजूबाजूला फोटोज वगैरे काढायचे, नाश्ता करायचा, निवडून परत यायचं. त्यासाठी आता सध्या कोणालाच वेळ नाही आहे. तर मी विचार केला की आज संडे आला तर एक छोटीशी ब्रेकफास्ट राईड करावी. तर आत्ता मी तर एकटाच जाणार होतो, पण अचानक ऐन वेळेला माझ्या मित्राचं सुद्धा ठरलं आहे, तर माझा मित्रसुद्धा माझ्याबरोबर जॉईन होतो आहे. तर आता बघूयात व्हिडिओमध्ये नक्की पुढे काय काय. ॲक्च्युली राईडला जाणं भरपूर लोकांचा शौक असतो, माझा पहिल्यापासून शौक आहे. पण माझ्याकडे गाडी नव्हती, त्याच्यामुळे कधी राईडला जाता नाही आलं. आणि अगोदर जेव्हा माझ्याकडे बाईक होती त्यावेळेला मी खूप सारे राईड्स केले, पण तेव्हा व्हिडिओ वगैरे बनवले नव्हते. पण आता जर का मी व्हिडिओ बनवतो तर हे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. सो व्हिडिओला लाईकसुद्धा करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि जेवढ्या लोकांना शेअर करता येईल तेवढ्या लोकांना तुम्ही व्हिडिओसुद्धा शेअर. जस्ट आता माझं सगळं आवरून झालेलं आहे. 5:30 वाजता निघायचं होतं, पण आवरेपर्यंत 15 मिनटं उशीर झाला. 5:45 झाले. आता पटकन गाडीवर बसतो आणि त्याच्यानंतर बनीला पहिले भेटतो. बनी पण घरातून निघाले, त्यांनी मला कॉल केला होता. फायनली 6 वाजता घरातून निघाला. बन्याचा मगाशी फोन आला होता, मला वाटलं की बनी येऊन थांबला आहे, पण तो थांबलेला नव्हता. तो जस्ट घरातून निघत होता. मी म्हटलं ठीक आहे, 5 मिनटानंतर मी पण निघतो. तर मी पण मस्त रेडी झालं. माउंट वगैरे करायचं होतं हेल्मेटला, तर माउंट वगैरे पण केलं. आता बघूयात व्हिडिओ कसा येतो आहे. आता आलो आहे खाली. जस्ट गाडीचा कोल्ड स्टार्ट करतो थोडीशी. 6 वाजून 5 मिनटं झाले. 2 मिनटं फक्त अशीच गाडी चालू ठेवतो. गाडीमध्ये पेट्रोल तर आहेच असेल, पण लांब जाऊन येणं इतकं तर नक्कीच नाही आहे. जर तिकडचं लाईट क्लीन करतं. जस्ट पेट्रोल पंपाला आलो आहे, पण माझ्या आवाजापेक्षा बुलेटचा आवाज जरा जास्तीच येतो असं वाटतं. आनंदांच्या गेटच्याकडे सांगितलेलं आणि पुढे येऊन थांबतोय. मॅडम, हो मॅडम, गुड मॉर्निंग. गाडीचा स्पीडोमीटरचा बंद आहे, त्याच्यामुळे स्पीड तर कळणार नाही की नक्की गाडी किती फास्ट वगैरे गेली, पण एक अंदाज 80-90च्या वरती तर गाडी जाणार नाही. तेवढंच एक नॉर्मल आपण हे करायचं, स्पीड मेंटेन करायचं. Yeah.
अमरावती हायवे जिकडे उतरतो ना तिकडेच त्याच्यावर थांबलो. तरी थोडंसं मागे राहिला होता, त्यांची गाड बघत थांबलो होतो. सगळ्यांनी पण आलं इकडे. खूप सुपर बाईकचा ग्रुप निघाला आहे. मी आता आत्तापर्यंत 3-4 ग्रुप बघितले आणि एक जस्ट आता माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं पण असेल, एक पॉर्शे पण होती त्याच्यामध्ये. आणि अशाच सुपर बाईक काय काय होत्या. ZX-10R, अजून मागे त्यांचा काहीतरी ग्रुप येतोय. आय डोंट नो कुठली गाडी आहे. जस्ट तिकडे हवा भरायला थांबलो, पण इथे इतका मस्त ग्रुप आहे ना. इथे 3-4 सुपर बाईकचे ग्रुप होते आणि प्रत्येकाच्या गाड्या वेगळ्या वेगळ्या, हायाबुसा आणि ZX-10R, Z900, खूप मस्त मस्त गाड्या आहेत. आणि मागे ना हार्लीचा पण एक ग्रुप होता. जस्ट ते कोणासाठी तरी थांबले असतील वेगळी, तर त्यांनी तिकडे एक स्टॉप घेतला होता आणि मागे ऑलमोस्ट 7 ते 8 गाड्या घेतल्या होत्या. आणि आता जर त्यांनी आपल्याला ओव्हरटेक केला तर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला. जस्ट टोल नाक्याच्या इकडे पोहोचलो आणि टोल नाक्याच्या इकडे नक्कीच कुठला ना कुठला तरी ग्रुप तर उभा असेल. इकडे टोल नाके असतात ना, इकडे सगळे ग्रुप्स वगैरे ना, असं टी ब्रेक वगैरे असं सगळं घेत असतात. तर इकडे कुठला ना कुठला तरी ग्रुप असेल नक्की. दूध पिऊन तुला चांगली कॉफीची ऑर्डर दिलेली, पण त्यांनी सांगितलं की आमच्याकडे कॉफी वगैरे काही मिळत नाही, आम्ही दूधच देतो. कसं वाटलं दूध पिऊन? हे तरी भेटलं आपल्याला.
कामातला पोचलोय आणि कामातल्या इथे बाईक्स बघा. हार्ले आणि तिकडे पण सुपर बाईक्स आणि अजून एक हार्ले. त्या काकांनी खूप मस्त हे केलंय, दाखवतो. डोकं दुखायला लागलंय. खूपच जास्तच आवाज आहे. मुलांसाठी सुपर बाईकचा आवाज म्हणजे जन्नत आहे, जन्नत. म्हणजे सकाळी आज मी काल रात्री फक्त 2 तास झोप काढली आणि अलार्म वाजायच्या अगोदर उठलो तर मला सकाळी पहिले कानाच्या आतमध्ये असे सुपर बाईकचा आवाज येतो. असा विषय झाला. आणि ते सुपर बाईक्स म्हणजे प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं. हे अच्छा, हा इथे ना पुढे विल्ला पण, तो विल्ला बघायला तू गेली होतीस तो बघायला? आतमध्ये नाही गेलो, मी बाहेरला बघितलं. मग आतमध्ये तसं पण कोणी जात नाही. कोण जाईल एवढा? हे देतात युट्यूबवर जातात. कसा होता आवाज? बरी तू गेला ना आयशा विलाला? आपण असं गेलेलो रात्री. आम्ही रात्री 12-12:15 वाजता गेलेलो इकडे. आपण घरी पोचायला 2 वाजले होते ना. जस्ट कामातवरून निघालो आणि आता फक्त हातापाय जरा ग्लव्ज असायला पाहिजे होते, म्हणजे थोडंसं काय झालं असतं. कारण हे सगळे ट्रक वगैरे जातात ना, खूप माती उडते आणि हातावर ना पूर्ण असं चिकचिक होतं. जास्ती करून तर मी नुसतं फुटेजच घेतोय, कारण बुलेटचा जो आवाज आहे तो माईकमध्ये असा रेकॉर्ड होतो की त्याच्यामध्ये माझा आवाज ऐकायलाच येत नाही. खूप जोरात ओरडून बोलावं लागतं. इकडे पण कुठलं तरी डॅम आहे. डॅमच्या इकडेच आत्ता आलो. खूप लोक आले तिथे आणि भरपूर लोकांनी गाड्या वगैरे थांबून व्हिडिओ शूट वगैरे चाललंय. बघूयात नेमकं काय आहे. लेट आत्ता खूप झालं. ॲक्च्युली मला 10 वाजता पोहोचायचं होतं डोंबिवलीमध्ये, पण आत्ताच 9:30 झाले आणि आता लोणावळ्यातच मी आत्ता जरी मी इकडून निघालो तरी मला पोहोचेपर्यंत 11-11:30 तरी होतील. सो मी विचार करतो की इथूनच येतात. फोटो इकडे भरपूर लोक काढतात इकडे येऊन. म्हणजे फोटोसाठी इतके सगळे लोक वेळेत ना इकडे की ट्रॅफिक जरी झालेलं असेल तरी त्यांना फरक नाही पडत. आपल्यामुळे ट्रॅफिक होत असेल तरी लोक रस्त्यावरती येऊन फोटो काढतात. हे सुपर कारभार आहे आता सगळ्यांचा. बनी सरळ जाऊ. मला तर वाटतं नाही इथे जास्ती करून जे बंगले आहेत ना ते फार्म हाऊस आपण जसं रेंटवर वगैरे घेतो त्या हिशोबाने पण असतील. कारण काही फार्म हाऊस इतके मोठमोठे आहेत ना की त्या ठिकाणी 25-30 लोक आरामात राहू शकतात. 5 BHK 6 BHK असे तिकडे फार्म हाऊस आहेत. काय बंगला बांधला होता, काय किल्ला होता तो. आउट ऑफ द वर्ल्ड. बस फाटक क्रॉस केल्यानंतर तो परत मगासचा जो रोड लागला. संडेला या रोडला आल्यानंतर इकडे थोडं तरी ट्रॅफिक लागतंच. काहीतरी प्रोग्राम पण दादा ट्रॉफी जिंकले कुठे तरी.
वाजता लोणावळ्यावरून निघालो होतो आणि आता वाजलेत 11:15 कमी आहेत. आता आम्ही आहेत तळोजी MIDC मध्ये. असा काही वेगळा ब्लॉग तर बनवला नाही, वेगळा काही व्हिडिओ बनवला नाही, कारण फेमस रोड होता. तर रोड असं काय वेगळा दाखवतो मी परत खूप काही केलं नाही, फक्त थांबलो त्याला पाण्याच्या ब्रेकसाठी. एक छोटी टपरी दिसली इकडे, तर म्हटलं पाण्याची बाटली घेऊ. आता बस इकडून घरी पोहोचेन 10-15 मिनटात. आता या ब्लॉगचा एंड इकडेच करायचं. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. लाईक पण करा, शेअर पण करा आणि सबस्क्राईब करा.